क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 28 डिसेंबरचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. हे प्रश्न MCQ स्वरूपात असतील. आपण आपल्या चॅनलवर एक नवीन सिरीज लॉन्च केलेली आहे, चालू घडामोडीचे प्रश्नाची सिरीज. ही प्रश्नाची सिरीज MCQ स्वरूपात असेल. तर ज्या विद्यार्थ्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नाही आहे त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलतून मिळेल. आपण या सिरीजमध्ये एक एक्झाम पॉईंट ऑफने एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे DRDO, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहूया. चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर आपला पहिला प्रश्न, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारतीय संविधानाची कोणती लिपीत प्रकाशित करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 4, संथाली या भाषेत भारतीय संविधानाची लिपी प्रकाशित करण्यात आलेली आहे. आता आपण संथाली भाषाबद्दल माहिती पाहूया. संथाली भाषेची लिपी जिल्ला ओल चिकी याला असे म्हणतात. भारतीय संविधानात महत्त्वपूर्ण स्थान राखून आहे. 8वी अनुसूचित संथाली भाषे 2003ला 92व्या घटनादुरुस्तीद्वारा भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचितमध्ये समावेश करण्यात आलेले आहे. त्यामुळे संथाली हे भारताची एक अधिकृत प्रादेशिक भाषा बनलेली आहे. संथाली संविधानाची संथाली आवृत्ती 25 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ओल चिकी लिपी भारतीय संविधानाची संथाली आवृत्तीचे लोकार्पण केले. संथाली भाषा नागरिकांना देशाच्या सर्वोच्च कायदा त्याच्या मातृभाषेतून वाचता यावा या यागमाचा मुख्य उद्देश होता. इतिहासाची लिपी ओल चिकी लिपीचा शोध पंडित रघुनाथ मुर्मू यांनी 1925 मध्ये लावलेला होता. या लिपीत 30 अक्षरे, 6 स्वर आणि 24 व्यंजने आणि ती डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. संवैधानिक महत्त्व, संविधानाने संथाली भाषेत भाषांतर केल्यामुळे आदिवासी समुदायांना त्यांचे मूलभूत अधिकार, कायदे आणि लोकशाही मूल्याची सखोल माहिती मिळण्यास मदत होईल. भौगोलिक विस्तार, संथाली भाषा प्रामुख्याने झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार या राज्यांमध्ये बोलली जाते. अशा प्रकारे संथाली भाषेचा आणि ओल चिकी लिपीचा संविधानातील समावेश हा भारताच्या भाषिक विविधता आणि सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी उचललेला एक महत्त्वाचा पाऊल आहे. तर ही संथाली भाषाबद्दल महत्त्वाची माहिती होती. तुम्ही एक्झाम पॉईंट ऑफ लक्षात ठेवा. आता आपण पाहूया पुढला प्रश्न. 3 वर्षाच्या रोलिंग बजेट सुरू करणारे भारताचे पहिले राज्य कोणते ठरलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2, मध्य प्रदेश. आता आपण पाहूया रोलिंग बजेट काय असते. रोलिंग बजेट म्हणजे एक अशी आर्थिक नियोजनाची पद्धत जी सतत अद्ययावत कंटिन्युअसली अपडेट केली जाते. याला सतत कंटिन्युअसली किंवा शाश्वत परपेच्युअली बजेट असे म्हणतात. आता आपण याची व्याख्या पाहूया. या पद्धतीत ठराविक कालावधी, उदाहरण 1 महिना किंवा तिमाही संपल्यावर शेवटी एक नवीन तितकीच कालावधी जोडली जातो. त्यामुळे व्यावसायिकाकडे नेहमी पुढील 12 महिने किंवा तत्सम निश्चित कालावधीचे बजेट तयार असते. हे पारंपरिक स्थिर स्टॅटिक बजेटपेक्षा वेगळे आहे, जे वर्षभरासाठी निश्चित असते आणि त्यात बदल केले जात नाही. तर ही डेफिनेशन आहे रोलिंग बजेटची. तर तुम्ही हे डेफिनेशन लक्षात ठेवा. आता पाहून आपण पुढला प्रश्न. द ग्रेट सँशन हॅक या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 3, उर्जित पटेल. तर ही बुकचं
कव्हर पेज आहे, तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो. द ग्रेट सँक्शन हॅक, उर्जित पटेल, हा कव्हर पेज आहे बुकचा. आता आपण पाहूया पुढला प्रश्न. खेलो इंडिया ट्रायबल गेम 2026 चे यजमानपद कोणत्या राज्याकडे आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 3, छत्तीसगड. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. 2026 सालीत खेलो इंडिया जनजातीय क्रीडा, खेलो इंडिया ट्रायबल गेम स्पर्धेबद्दल आपण महत्त्वाची माहिती पाहू. यजमान आणि ठिकाण 2026 होणाऱ्या पहिल्या अधिकृत खेलो इंडिया जनजातीय क्रीडा स्पर्धेचे यजमानपद छत्तीसगड राज्याकडे असून या स्पर्धा प्रामुख्याने बिलासपूर येथे BR यादव स्पोर्ट स्टेडियममध्ये आयोजित केले जाणार आहे. तारीख, या ऐतिहासिक क्रीडा महोत्सवाची सुरुवात 14 फरवरी 2026 पासून होणार आहे. शुभंकर, आपण त्याला मास्कोट असं म्हणतो. या स्पर्धेसाठी मोरवीर या नावाच्या अधिकृत शुभंकरचे अनावरण करण्यात आलेलं आहे. छत्तीसगडी भाषेत मोर म्हणजे माझ्या, आमच्या आणि वीर म्हणजे शूर, जो आदिवासी समुदायाचा अभिमान आणि शौर्याचे प्रतीक आहेत. खेळ, या स्पर्धेत एकूण 7 स्पर्धात्मक खेळाचा समावेश असेल. धनुर्विद्या, आपण त्याला आर्चरी, ॲथलीट, फुटबॉल, हॉकी, कुस्ती, पोहणं आणि वेटलिफ्टिंग याशिवाय 2 पारंपरिक खेळाच्या प्रात्यक्षिक दाखवलं जाईल. शिष्यवृत्ती, या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना खेलो इंडिया ॲथलीट म्हणून निवडलं जाईल आणि त्यांच्या पुढील 8 वर्षांसाठी प्रतिवर्ष 5 लाख रुपयाची शिष्यवृत्ती दिली जाईल. तर ही माहिती खेलो इंडिया ट्रायबल गेम 2026 बद्दल माहिती आहे. ही खूप इम्पॉर्टंट माहिती आहे, तुम्ही लक्षात ठेवा. आता पुढला प्रश्न. भारताचे पहिला व्हर्च्युअल रियालिटी माईन सिम्युलेटर VRMS कोणत्या संस्थेनं विकसित केलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2, IIT धनबाद. IIT धनबादने हे कोल इंडियाच्या सहकार्याने विकसित केलेलं आहे. आता आपण पाहू पुढला प्रश्न. गृह मंत्रालयानं कोणाच्या सहकार्यानं भारताचे पहिलं राष्ट्रीय दहशतवाद विरोधी धोरण तयार करत आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 3, NIA. आता आपण पाहू पुढला प्रश्न. पुरुषाच्या A-लिस्ट क्रिकेटमध्ये शतक झळकवणारा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 2, वैभव सूर्यवंशी. वैभव सूर्यवंशीने 14 वर्ष 272 दिवसात सर्वात तरुण खेळाडू ठरलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. रशियानं कोणत्या वर्षापर्यंत चंद्रावर अणुऊर्जाचे प्रकल्प उभारण्याची योजना जाहीर केली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 3, 2036 पर्यंत रशियाने चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची योजना जाहीर केलेली आहे. आता पुढला प्रश्न. भारताने सुनामी रेडी म्हणून विकसित केली जाणारे पहिले गाव प्रामुख्याने कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 1, उडीसा मध्ये सुनामी रेडी गाव विकसित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी NIA द्वारा आयोजित आतंकवाद विरोधी संमेलन अँटी टेरर कॉन्फरन्सचे उद्घाटन कोणत्या शहरात केले? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आपला ऑप्शन क्रमांक 1, नवी दिल्ली. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. दहशतवाद विरोधी परिषद 2025 अँटी टेरर कॉन्फरन्स 2025 उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 26 डिसेंबर 2025 रोजी नवी दिल्लीत या 2 दिवसीय परिषदेचं उद्घाटन केलं. आयोजक, ही परिषद गृहमंत्रालयाच्या अंतर्गत असलेली राष्ट्रीय तपास संस्था, आपण त्याला NIA असे म्हणतो, यांनी आयोजित करण्यात आली होती. मुख्य उद्देश, पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या दहशताविरुद्ध शून्य सहिष्णुता झिरो टॉलरन्स या संकल्पनेनुसार उदयोन्मुख धोक्यांना सामोरं जाण्यासाठी धोरण आखणे या परिषदेचा मुख्य हेतू होता. तर ही माहिती दहशतवाद विरोधी परिषद 2025 बद्दल होती. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्झाम पॉईंट ऑफ ना एक महत्त्वाचा टॉपिक आपल्या चालू घडामोडीच्या डेली जे आपण व्हिडिओ टाकतो तिथे आपण पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे DRDO. DRDOला आपण संरक्षण संशोधन आणि विकास संस्था पण म्हणतो मराठीमध्ये, आणि डिफन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. आता आपण याची संपूर्ण माहिती आता आपण पाहूया. DRDO संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. स्थापना 1958. मुख्यालय DRDO भवन, नवी दिल्ली. बोधवाक्य बलस्य मूल विज्ञानतम, शक्तीचे मूळ विज्ञानात आहे. मंत्रालय ही संस्था भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयात काम करते. प्रमुख उद्दिष्ट भारतीय सशस्त्र दलासाठी लष्कर, नौदल, हवाई दल, आधुनिक शस्त्रे आणि यंत्रणा विकसित करणे, संरक्षण तंत्रज्ञानाच्या भारताला आत्मनिर्भर बनवणे आणि देशाचे संरक्षण सज्जता वाढवण्यासाठी प्रगत संशोधन करणे. तर हे बेसिक माहिती DRDO बद्दल आहे. आणखी आता DRDOचे महत्त्वाचे कामं आणि विभाग आपण पाहूया. DRDO केवळ क्षेपणास्त्र बनवत नाही तर विविध क्षेत्रात संशोधन करते. क्षेपणास्त्र विकास, अग्नी, पृथ्वी, आकाश आणि ब्रह्मोस यासारखी शक्तिशाली क्षेपणास्त्र, विमान आणि मानवरहित विमान, UAVs, तेजस फायटर जेट, रुस्तम ड्रोन, लढाऊ वाहने, अर्जुन मुख्य युद्ध टँक, MBT, इलेक्ट्रॉनिक्स आणि रडार, शत्रूच्या हालचाली टिपण्यासाठी रडार यंत्रणा पण DRDO बनवते. नौदल प्रणाली मध्ये सोनार, टॉर्पिडो विकसित करणे, लाईफ सायन्स, सैनिकासाठी विशेष प्रकारचे अन्न, कपडे आणि औषधी पण DRDO तयार करते. महत्त्वाची यशस्वीतीनं उदाहरण अग्नी, पृथ्वी क्षेपणास्त्र, भारताचे अण्वस्त्र वाहने नेण्याची क्षमता सिद्ध केली आहे. तेजस, स्वदेशी बनावटचे हलके लढाऊ विमान LCA, ब्रह्मोस, जगातली सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र रशियाच्या सहकार्याने. मिशन शक्ती अंतर्गत उपग्रह पाळण्याची क्षमता AST भारताला मिळवून दिली. ही संस्थाचे जाळलेले आहेत. तर ही खूप महत्त्वाचे जे DRDOनं केलेले कामं आहेत आणि इथे DRDOचा खूप मोठा वाटा पण आहे. त्यानंतर संपूर्ण भारतात DRDOचे 52 अधिक प्रयोगशाळा आहेत आणि त्यात 5000 पेक्षा जास्त शास्त्रज्ञ आणि हजारो तांत्रिक कर्मचारी कार्यरत आहेत. पुण्यात ARD, HEMRL यासारखे संस्था महत्त्वाचे संशोधन करतात. DRDO हे मूळ भारतात आज संरक्षण क्षेत्रात जगातली आघाडीवर देशाच्या रांगेत उभा आहे. यामुळे आयातीवर अवलंबित कमी होण्यात मोठी मदत पडते DRDOमुळे. DRDO 2024 आणि 2025 मध्ये अनेक ऐतिहासिक टप्पे गाठलेले आहेत. भारताच्या संरक्षण सज्जतेत भर टाकणारी अलीकडे काही महत्त्वाचे काम DRDOनं केलेले आहेत. आपण त्याची माहिती पाहूया. क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात यश, मिसाईल टेक्नॉलॉजी, आकाश एनर्जी. डिसेंबर 2025 मध्ये आकाश नेक्स्ट जनरेशन या अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणालीला यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे. हे क्षेपणास्त्र 80 किमी अंतरावर शत्रूचे विमान किंवा ड्रोनचे अचूकपणे नष्ट करू शकते. त्यानंतर हायपरसोनिक क्षेपणास्त्र, आपण त्याला हायपरसोनिक मिसाईल म्हणतो. नोव्हेंबर 2024 मध्ये भारताने पहिला लांब पल्ल्याच्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. ताशी 6000 किमी पेक्षा जास्त वेगाने जाणारे हे तंत्रज्ञान विकसित करण्यात भारत जगात मोजक्या देशांपैकी एक बनलेला आहे. त्यानंतर जे DRDOने 2025 मध्ये सप्टेंबरला अग्नी प्राईम मध्ये क्षेपणास्त्राची रेल्वे आधारित मोबाईल लॉन्चवरून यशस्वी चाचणी करण्यात आली. यामुळे हे
क्षेपणास्त्र रेल्वेद्वारा देशात कुठेही हलवले आणि डागणे सोपी झाले. अल्ट्रा मार्क II चीनच्या प्रगत क्षेपणास्त्राला उत्तर देण्यासाठी DRDOनं आता अल्ट्रा मार्क II या हवेतून हवेत मार करणारा क्षेपणास्त्र वेगाने काम करत आहे. त्यानंतर आपण पाहूया प्रगत शास्त्रे आणि संरक्षण प्रणालीवर शस्त्र लेझर वेपन. एप्रिल 2025 मध्ये आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथील लेझर आधारित शस्त्र प्रणाली डायरेक्ट एनर्जी वेपन चाचणी करण्यात आलेली आहे. हे शस्त्र कोणताही आवाज किंवा धूर न करता 5 किलोमीटर अंतरावर शत्रूचे ड्रोन जाळून टाकण्याची शक्ती आहे. फायटर जेट एस्केप सिस्टम. डिसेंबर 2025 मध्ये चंदीगड येथे फायटर जेटमध्ये वैमानिकांना सुरक्षिततेसाठी एस्केप सिस्टम 800 किलोमीटर प्रति तास वेगाने यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे. आश्लिया MK-1 रडार 2025 मध्ये विकसित केलेले एक हलके 3D रडार आहे जे जमिनीवरून आकाशातील लहान हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वापरली जाते. आता आपण भविष्याचे महत्त्वाचे प्रोजेक्ट पाहूया DRDOचे. तर भारत सध्या प्रोजेक्ट विष्णू अंतर्गत अत्यंत घातक हायपरसोनिक क्षेपणास्त्र विकसित करत आहे ज्याची रेंज 2000 किलोमीटरपेक्षा जास्त असेल. दिव्य दृष्टी. भारताच्या हवाई दलात एक नवीन इलेक्ट्रॉनिक्स युद्ध प्रणाली, त्याला आपण इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टम म्हणून असं ओळखतो, ते विकसित केली जाणार आहे ज्यामुळे शत्रूचे रडार आणि सिग्नल जाम करणं सोपे होईल. तर हे DRDOचे येणारे प्रोजेक्ट आहे. DRDO याच्याबद्दल या प्रोजेक्टवर काम करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ही खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन बघितली DRDOबद्दल. हे येणारा तुम्हाला कोणती पण एक्झाम असो त्या तिथे विचारू शकतो. आता आपण क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर चालू घडामोडी प्रश्नाची सिरीज लॉन्च केलेली आहे. हे सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर पण करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.